बारामतीत ईव्हीएम सुरक्षेवरून वाद। ईव्हीएम गोदामातील सीसीटीव्ही बंद। शरद पवार पक्षाचा आरोप, आयोगाचं स्पष्टीकरण। एकीकडे महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदानाची धामधूम होती, दुसऱ्या बाजूला बारामतीत ईव्हीएम सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर होता। बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम गोडाऊनचं सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खांबिया यांनी केला। सीसीटीव्ही फुटेज रविवारी बंद पडलाय, त्यात काहीतरी काळबैर होण्याची शक्यता आहे असा संशय सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी खांबिया यांनी केला। बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेले आहेत त्या गोडाऊनचं सीसीटीव्ही फुटेज सकाळी 10:25 पासून बंद पडलेलं आहे। याच्या पाठीमागे काहीतरी काळबेरं तर नाही ना अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आल्याशिवाय राहत नाही। मी त्या विभागाच्या ज्या आरओ आहेत त्यांनाही फोन लावला, मला नो रिप्लाय आला। त्यानंतर संबंधितांशी सारखं बोलायचा प्रयत्न करतोय, तिथं टेक्निशियन अवेलेबल नाही, तिथं आमची लोक उपस्थित आहेत, त्यांना गोडाऊन नेऊन दाखवत नाही। पोलीस म्हणतात आम्हाला त्याच्याबद्दलच्या सूचना नाहीत। माझी विनंती आहे प्रशासनाला, काय चाललंय, काय चाललंय? झी 24 तासनं ही बातमी तत्काळ लावून धरली, त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं। निवडणूक आयोगाकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलं तुम्हीच पहा। सध्या टीव्हीवर एक बातमी व्हायरल होतीये की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे, परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती, त्यामुळे टीव्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता। मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे, सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही। आयोगानं स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्यावर तापायचं ते राजकारण चांगलं तापलंच। मुळात सीसीटीव्ही बंद कसे झाले हा सवाल शरद पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हेंनी विचारला, तर पराभव दिसत असल्याची टीका अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी केली। ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेले तिथले सीसीटीव्ही 25 मिनिटं नेमके बंद का होते याचा खुलासा खरं तर संबंधित यंत्रणेनं करणं गरजेचं आहे आणि याविषयी अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होणारी ही गोष्ट, त्यामुळे तातडीनं याबाबत खुलासा हा संबंधित यंत्रणेनं निवडणूक आयोगानं हा केला पाहिजे। हे सीसीटीव्ही नेमके बंद का होते, त्याचा बॅकअप काही होता का, या संदर्भातली खुलासा हा निवडणूक आयोगानं तातडीनं करणं खरं तर गरजेचं आहे। ही त्यांची शेवटची फळफळ आहे, त्यांना स्पष्ट पराभव दिसतोय, निंदा नालस्ती करून जमलं नाही आणि उद्या ज्यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेला असेल त्यावेळेस हा रोहित पवार नाचायला मोकळा असेल। आम्ही अगोदर सांगितलं होतं, पैसे वाटले, बँका उघड्या होत्या, त्याच्यानंतर गुंडागर्दी केली आणि मग नंतर ईव्हीएम सेट केली। याला रडीचा डाव म्हणतात, जो तुतारी गटाने खेळलाय। ज्या ज्या ठिकाणी तुतारी गट लढतोय त्या त्या ठिकाणी असेच रडीचे डाव खेळले जातील, त्यामुळे यात काही अर्थ नाही। अपलोड केलेला व्हिडिओ फक्त आणि फक्त मूर्खपणा आहे। विद्युत पुरवठ्याच्या कामासाठी इलेक्ट्रिशियन्सनं डिस्प्लेची वायर काही काळासाठी काढून ठेवली होती, त्यामुळे डिस्प्ले बंद होता, मात्र सर्व रेकॉर्डिंग सुरू होतं असं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलं। मात्र त्यानिमित्तानं ईव्हीएम सुरक्षेच्या मुद्द्यावरून वातावरण काही काळ तापताना दिसलं। अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।